आणि माझा पर्स्पेक्टिव्ह मी तुम्हाला सांगते, जसं मी बोलता बोलता राहिले, आता जर नवरात्री आहेत तर जनतेचा पर्स्पेक्टिव्ह कदाचित हा आहे की नवरात्री म्हणजे 9 साड्या, 9 कलर, आणि आय थिंक देवी त्या रूपात येते. माहिती मॅडम माझा पर्स्पेक्टिव्ह काय आहे? देवीचे 9 रूप तर हे आहेत ना, की कुणी PSIच्या रूपात येईल, कुणी इंजिनियरच्या रूपात येईल, कुणी डॉक्टरच्या रूपात येईल, कुणी शिक्षिका असेल, कुणी एखाद्या गव्हर्नमेंटमध्ये कामाला असेल. हे 9 रूप मी रोज बघते. त्यामुळे मी हा विचार करत नाही की मी कुठला रंग घातलाय, कारण माझ्यामधून मी जे नॉलेज देते तेच माझं चांगलं रूप आहे आणि हेच जगासमोर ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ही गोष्ट ठेवता ना, तुम्हाला कोणीही विचारत नाही, म्हणजे मला कधीच कोणी विचारत नाही की तुम्ही हा रंगाचा ड्रेस का नाही घातला, कारण आपलं कर्तृत्व हेच दिसलं पाहिजे. आणि असे सण साजरे केले पाहिजेत की ज्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक जण एक आयडॉल म्हणून चालेल की नाही, विचारलं तर तुम्हालाच. हा सण साजरा करणं गरजेचं आहे. आज जर मी सणासाठी जर कुठे जाते ना, माझ्याकडे गिफ्ट बॉक्स पाहिजे की नाही, मला माझं पाहिजे, मला तो रिस्पेक्ट पाहिजे. सो ह्याला म्हणतात सण सेलिब्रेशन. हे असे सण सेलिब्रेट केले जातात. आणि मी तर तुम्हाला ओपन अपली सांगेल की जे खरंच चांगल्या घरचे लोक आहे ना, ते खरंच जास्त सण नाही साजरे करत. हो.